नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। आदिवासी विकास विभाग प्रकल्पाअंतर्गत आदिवासी तरुणांना रोजगार द्या, भिल्ल समाज विकास संघटनेचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। जातीचे दाखले मिळण्यासंदर्भात मुस्लिम मदारी समाजाचे धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। वंचित बहुजन आघाडीची निर्धार सभा झाली, धुळ्यातील संगमा चौकात संपन्न। शिवस्वराज्य यात्रेचे धुळ्यात झाले आगमन, ट्रॅक्टरवरून प्रदेशाध्यक्षांची काढण्यात आली मिरवणूक। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत वर्ग 3 व वर्ग 4 तत्सम जागेवर आदिवासी समाजाच्या लोकांना समाविष्ट करून घेण्यात यावे। आदिवासी तरुण व विद्यार्थी यांना प्राधान्याने या प्रकल्पाअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा या मागणीचा भिल्ल समाज विकास मंच तर्फे अध्यक्ष दीपक भाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा अधिकारी माननीय जितेंद्र पापडकर साहेब यांना निवेदन देण्यात आले। शासनाच्या शिक्षण धोरणामध्ये सर्व स्तरातील आदिवासींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। धुळे जिल्ह्यात बहुतांश आदिवासी समाज मजूर व कष्टकरी आहे। या समाजातील मुले सुशिक्षित झाली मात्र तरीही त्यांना नोकरी मिळत नाही, त्यामुळे आदिवासी समाजाची प्रगती होत नाही। या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे अंतर्गत असलेल्या आश्रमशाळेत वर्ग 3 व वर्ग 4 तसेच तत्सम जागेवर आदिवासी समाजाचे विद्यार्थी व तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा असे मागणीचे निवेदन आज दीपक भाऊ यांच्या नेतृत्वात देण्यात आले। यावेळी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मी दीपक अहिरे। आज आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं भिल्ल समाज विकास मंचच्या वतीने जे आदिवासी विभाग प्रकल्प धुळे इथं जे रोजंदारीवर बेरोजगारांना लावण्यात येतं, तर आजपर्यंत आदिवासी बेरोजगारांना तरुणांना विद्यार्थ्यांना आदिवासी प्रकल्पाचे जे अंतर्गत आहेत, जसं आश्रमशाळा असतील, वसतिशाळा असतील, वसतिगृह असतील, याच्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना लावण्यात यावा रोजंदारीवर। त्याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। आम्ही प्रकल्पाधिकारी नाही देणार आहोत। जर लावण्यात आलं नाही, अनेक वर्षापासून आदिवासींवर अन्याय होत आहे, म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं का तात्काळ ज्या रोजंदारीवर आदिवासी बेरोजगारांना विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाच्या लोकांना रोजंदारीवर भरण्यात यावं। आपकी जय, जवाहर जिंदाबाद। मुस्लिम मदारी समाजाला गृह चौकशी करून जातीच्या दाखल्याचं वितरण करण्यात यावं अशी मागणी मुस्लिम मदारी समाज विकास संस्थेचे प्रदेशाध्यक्ष इक्बाल मदारी यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। दरम्यान धुळे जिल्ह्यातील धुळे तालुक्यासह साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यामध्ये मुस्लिम मदारी समाज वास्तव्यास आहे। या मदारी समाजाच्या कुटुंबाकडे रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक व इतर पुरावे आहेत, मात्र ज्या मदारी जातीत ते जन्माला आले त्या जातीचे दाखले नाहीत। महाराष्ट्रातील सांगली, अमरावती, बळनेरा, परतवाडा, मूर्तिजापूर, पुलगाव इत्यादी ठिकाणी मदारी समाजातील लोकांना तलाठीकडून गृह चौकशी केल्यावर जातीचे दाखले देण्यात आलेले आहेत। या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील गृह चौकशी करून कॅम्प लावून प्रशासनातर्फे जातीच्या दाखल्याचे वितरण मदारी समाजाला करण्यात यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मदारी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष मदारी समाज संगठना महाराष्ट्र राज्य और धुलिया जिले के हमारे जितने भी मदारी समाज हैं, हमारे मदारी समाज के जितने भी कार्यकर्ता हैं, आज हमने धुलिया जिले में कलेक्टर साहब को जाति प्रमाण पत्र बना के देने के बारे में कलेक्टर साहब को एक निवेदन दिया है कि धुलिया जिले में जितने 4-5 ठिकाने के ऊपर में हमारे मदारी समाज के लोग रहते हैं उनको जाति प्रमाण पत्र बना के दिए जाए। महाराष्ट्र में बहुत से ठिकाने पे भटके समाज के लोगों को मदारी लोगों को गुरे चौकसी अहवाल के ऊपर में तलाठी के गुरे चौकसी अहवाल के ऊपर में महाराष्ट्र में बहुत से लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिला है। तो कलेक्टर साहब को हमने बताया कि धुलिया जिले में हमारे मदारी समाज के लोग रहते हैं कि महाराष्ट्र में जैसे भी अपने भटके लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिला है, ऐसे धुलिया जिले में जितने भी मदारी लोग रहते हैं 7-8 दिन के बाद में आप चौकसी करने के बाद हमारे मदारी लोगों को जाति प्रमाण पत्र बना के दिए जाए। तो महाराष्ट्र में अमरावती, अकोला, बडनेरा, मूर्तिजापुर बहुत से ठिकाने पे मिला है और मैं कहता हूं कि आने वाले 10-12 दिन में जिला अधिकारी साहब ने सभी लोगों को जाति प्रमाण पत्र बना के मिल जाएगा। और कभी लाइट हुआ नहीं मिला
तो कलेक्टर साहब को फिर मैं 7-8 दिन के बाद 10 दिन के बाद मिलने के लिए आऊँगा और जितने भी धुलिया जिले के मदारी समाज के लोग हैं सभी को जाति प्रमाण पत्र बना के मिलेंगे। और हो गया तो एसडीएम साहब के हाथ से, तहसीलदार साहब के हाथ से, नहीं तो जिला अधिकारी साहब के हाथ से मैं कैंप लगा के सब लोगों को जाति प्रमाण पत्र वाटप करने की बोलूँगा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज धुळे शहरातील रामनगर संगमा चौक येथे भव्य निर्धार सभा पार पडली। या सभेला माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट यांच्यावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय उपस्थित झालेला होता। यावेळी विचार मंचावर प्रमुख अतिथी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, चंद्रमणी वाघ, आबासाहेब खैरनार, डॉक्टर कृष्णमोहन सैंदानी, सुरेश अण्णा लोंढे, वंचितचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात, युवा अध्यक्ष योगेश पगारे, युवा नेता धनराज शिरसाट, किरण ढेवरे, ॲडव्होकेट ऋतुराज वाघ, प्रवीण शिरसाट, पूनमताई शिरसाट, गौतम शिरसाट, सतीश शाहिरी, सागर शिरसाट यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आजच्या या निर्धार सभेचे आयोजन माजी नगरसेवक जितूभाऊ शिरसाट यांनी केलेले असून त्यांनी आज प्रमुख मान्यवरांचे शाल पुष्पफूल देऊन स्वागत केले। यावेळी सभेला संबोधित करताना सर्वजित बनसोडे व रेखाताई ठाकूर यांनी वंचित बहुजन आघाडीची विचारधारासंदर्भात सविस्तर माहिती विशद केली। यावेळी सभेला मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुष उपस्थित होते। होता आणि प्रचंड मोठा तणाव तिथे निर्माण झाला। आम्ही हे मान्य करतो, आम्ही हे या ठिकाणी लक्षात आणून द्यायला मागत आहोत की आता अशा प्रकारे तणाव निर्माण करून एक धार्मिक ध्रुवीकरण करण्याचं काम डाव या ठिकाणचं युती सरकार करणार आहे। मुसलमानांची मतं बाजूला, हिंदूंची मतं बाजूला, एक धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी कृत्रिम पद्धतीने अशा पद्धतीच्या घटना घडवल्या जातील आणि महाराष्ट्रामध्ये आज जे शांततेचं आणि संवादाचं वातावरण आहे ते बिघडवून निवडणुकीमध्ये आपल्याकडे मतदान घेण्यासाठी म्हणून अशा प्रकारचे डावपेच रचले जातात। त्याच्या विरुद्ध आपण शहाणपणाने आणि खंबीरपणाने उभं राहिलं पाहिजे। विशेषतः या ठिकाणचा जो धर्मनिरपेक्षतेचा सेक्युलरिझमचा विषय आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनेक वेळा अशा पद्धतीने दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला। तुम्हाला आठवत असेल की बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या मजारीवर गेले, त्याच्या विरुद्ध खूप मोठी या ठिकाणी चर्चा झाली। परंतु त्या काळामध्ये इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुसलमान तरुणांचं मॉब लिंचिंग झालेलं होतं। याचं कारण त्यांनी औरंगजेबाचे डीपी ठेवलेले होते आणि औरंगजेबाचे डीपी ठेवले म्हणून त्यांच्यावरती हल्ले करून त्यांचे खून करण्याच्या घटना झाल्या। त्याच्यामधून तणाव वाढलेला होता आणि त्याच वेळेस बाळासाहेब जेव्हा औरंगजेबाच्या मजारीवरती औरंगाबादमध्ये गेले त्याच्यानंतर तो संपूर्ण जो विषय आहे तो विषय एक प्रकारे डिफ्यूज करण्यामध्ये आपण यश मिळवलं। बाळासाहेब आंबेडकरांची ही हिंमत आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा प्रकारे कोणी जातीयवाद करत असेल, कोणी धर्मांधता करत असेल तर त्याच्या विरोधात वेगळेपणे उभं राहण्याचं जर का धैर्य कोणाच्याकडे असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकरांकडे आपल्याला दिसतं, वारंवार दिसतं। कारण ज्यावेळेस मशिदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालीसा आम्ही म्हणणार आहे असं जेव्हा हाक दिलेली होती राज ठाकरेंनी, तेव्हा त्याच्या विरोधामध्ये देखील वंचित बहुजन आघाडी उभी राहिली। आम्ही तुम्हाला मशिदीच्या समोर भोंगे वाजवून हनुमान चालीसा म्हणू देणार नाही। हनुमान चालीसा म्हणायचं असेल तर तुम्ही मोकळ्या मैदानामध्ये म्हणू शकता, परंतु मशिदीच्या समोर भोंगे लावणं हा खोडसाळपणा आहे आणि हे आम्ही होऊ देणार नाही। आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आम्ही ही हाक दिलेली होती की आपण शांतता मोर्चे काढायचे आहेत आणि आपल्या गावागावामध्ये अशा प्रकारे मुसलमानांच्या विरुद्ध जातीयवाद भिडकवून त्या ठिकाणी दंगली घडवण्याचं जर का कोणी काही करत असेल तर ते आपण हाणून काढायचं। लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्याने राज्यातील सरकारी जाईल या भीतीपोटी सरकारने तिजोरी खुली केलेली आहे।
त्याचाही फारसा परिणाम होताना दिसत नसल्याने हिंदू मुस्लिम दोन टोकांना घेऊन दंगल घडविण्याचा डाव खेळला जात आहे. दोंडाईच्यात दंगल घडली नाही तर घडवली गेली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील यांनी धुळ्यात केला. धुळ्याच्या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दावा करणार असल्याचे संकेत देखील प्रदेशाध्यक्षांनी दिलेले असून धुळ्यासाठी फ्रेश चेहरा देणार असल्याचेही जयंत पाटील याप्रसंगी म्हणाले. धुळ्यात शिवस्वराज्य यात्रेचे आगमन झाले. धुळे शहरातील संतोषीमाता चौकातून ट्रॅक्टरवरून राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, खासदार अमोल कोल्हेसह धुळ्याच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांची रॅली निघाली. आमचे काय गाडीने प्रवास करणार लोक पण कर्ज काढू आणि हेलिकॉप्टरने तुमच्याकडे येऊ आणि तोंडायची सभा करू सोडही गेली. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असतील आणि त्याची विधानं करणारी लोक, सत्तेत बसणारे आमदार असतील तर हे जाहीर आहे की सरकारमध्ये बसलेल्या लोकांचा त्यांना पाठिंबा आहे. सरकार जाणार आहे. जायच्या आधी शेवटचा पर्याय म्हणजे हिंदू आणि मुस्लिम दोन टोकाला नेऊन ठेवायचे आणि त्यातनं काही पोळी भाजता येते का बघायचं. पण मला त्यांना सांगायचं की ही जुनी स्टाईल आहे. 20 वर्षापूर्वी ठीक आहे, तुम्ही याच पद्धतीने सत्तेवर आला, पण आज महाराष्ट्रातला मुस्लिम समाज देखील शहाणा झालेला आहे. तुमचा यातला डाव त्यांनाही कळतो आणि हिंदू समाजालाही कळायला लागले की आता इलेक्शनच्या आधी दंगा का व्हायला लागले. दोन्ही बाजूने संयम बाळगा. कोणालाही कोणत्याही प्रकारे भावना उपयुक्त करणारं भाषण करणाऱ्यांना प्रतिसाद द्यायची गरज नाही, कारण त्यांचा हेतू हा धर्माच्या बाबतीत नाही तर भांडण करून निवडणुकीच्या बाबतीत आहे. हे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा. मला खात्री आहे की आपण सगळे एक राहिलो. शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सगळे एकसंघपणाने काम करायला लागले तर निश्चितपणाने या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याशिवाय राहणार. आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती आहे की मागच्या वेळी मला माहिती आहे निवडणूक कशी झाली तुम्हाला माहिती आहे. त्यातल्या काही लोकांना मी बरोबर घ्यायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. सगळ्यांच्या चुरल्या आणि राशा काय जमणार असतात असं नाही. पण आता पुन्हा उद्याच्या निवडणुकांमध्ये एक सक्षम नवा चेहरा आपण या निवडणुकीत पुढे करण्याचा प्रयत्न करू. आम्ही शिवसेनेशी बोलतोय, काँग्रेस पक्षाशी बोलतोय. पुढच्या 2-4 तारखेपर्यंत काही ना काही निर्णय होईल आणि आपल्याला सगळ्यांना कामाला लागायचंय. या महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार बाजूला करण्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने एकसंघ राहून काम करूया. मी रणजित राजे यांचं मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी बराच प्रयत्न करून. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.